हाय नमस्कार, मी प्रियंका आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत की उलटी मळमळ प्रेग्नन्सीमध्ये होते का किंवा त्याचा त्रास होत असेल तर काय करायचं. तर हां, पहिल्या तिमाहीमध्ये खूप जणांना उलटी मळमळ, जळजळ करणे, छातीत दुखणे, चमकणे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर याच्यामध्ये काय होतं, हायपर ॲसिडिटी म्हणजे ॲसिडिटीचं प्रमाण हे वाढलं असतं. कारण जसं आपल्या शरीरामध्ये आपली प्रेग्नन्सीमध्ये बदल होतात तसं हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे आपल्या शरीरात पण खूप सारे बदल होतात. त्याच्यामुळे ॲसिडिटी ही जास्त होऊ शकते. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला काय खावं वाटत नाही, भरपूर वेळा उलटी होतात. तर उपाशीपोटी म्हणजे उठल्यानंतरनं जे उलटी मळमळच्या ज्या टॅबलेट आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय पुढे जाऊन नाश्ता वगैरे करायचा आहे. तर आपल्याला चहा आणि कॉफी हे बिलकुल टाळायचं आहे, जेणेकरून आपल्याला पित्ताचा त्रास हा जास्त होऊ शकतो. किंवा ज्यापासून पित्त होते चणे, नंतर राजमा अशा भाज्या आपल्याला कडधान्य खायचे नाहीत, की ज्याच्यामुळे जास्त पित्ताचा त्रास होते. जे आपल्याला पचायला हलका आहे त्या भाज्या, चपाती असं आपल्याला घ्यायचं आहे आहारामध्ये. तर त्यानंतर ना आहारामध्ये आपल्याला जर खाऊ वाटत नाही एक टायमाला एवढं, तर 2-2 तासाने आपण थोडं खात राहायचं आहे. याच्यामुळे काय होईल, आपली जी ॲसिडिटी जास्त प्रमाणात वाढते ती हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला भूक लागते आणि आपल्याला थोडं जेवणही जाऊ शकतं. कारण काय होतं, उलटी मळमळणे आपण पूर्ण अन्नपाणी सोडून देतो आणि विकनेस हा खूप जाणवतं. त्यामुळे त्या मातेला किंवा त्या मदरला खूप सारं थकल्यासारखं होत असतं. त्यामुळे असं न करता तुम्ही रेग्युलर आहार हा व्यवस्थित घ्यायचा आहे आणि तो घेतलाच पाहिजे. कारण तुम्हाला आणि तुमच्या बाळासाठी तुम्ही सुरक्षित राहिला पाहिजे. तुमचं बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे, तुमची डिलिव्हरी सुरक्षित झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत. चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढचं कंटेंट कशावरती बनवू याच्यासाठी कमेंट करा. चलो बाय बाय.